हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 1 डिसेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, 9व्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. पशुगणना 2024 नुसार उत्तर प्रदेश राज्य दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. पुढे पाहूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेश या राज्यात हिओ जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली. पुढे पाहूया. ब्रह्मोस एअरोस्पेसच्या प्रमुखपदी डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची निवड झाली. पुढे पाहूया. अरुणाचल कलर फेस्टिवल 2024च्या उत्सवासाठी पंकज त्रिपाठी यांची ब्रँड अँबॅसिडरपदी निवड झाली. पुढे पाहूया. राष्ट्रीय युवा संसद योजना पोर्टलचे 5वा वर्धापन दिन साजरा केला गेला. पुढे पाहूया. स्थानिक पर्यटन व वाहतूक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी नागालँड राज्य सरकारने उरा कॅब्स उपक्रम सुरू केला. पुढे पाहूया. देशाची निसर्ग चाचणी मोहीम नावाची आरोग्य जागरूकता मोहीम आयुष मंत्रालयाने सुरू केली. पुढे पाहूया. 26 ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आसाममधील काझीरंगा येथे 12वी आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट योजना आयोजित करण्यात आली आहे. पुढे पाहूया. झारखंड मुक्ती मोर्चेचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे पाहूया. पेन्नियार नदीच्या पाणीवादात कोणती 2 राज्य सहभागी आहेत? उत्तर आहे तामिळनाडू व कर्नाटक. पुढे पाहूया. 10वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर ठिकाण आहे IIT गुवाहाटी येथे. कालावधी 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर. भारतातील सर्वात मोठे विज्ञान कार्यक्रम आहे. पहिली आवृत्ती 2015 मध्ये IIT दिल्ली येथे. पुढे पाहूया. आयोजन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय व केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय यांच्याद्वारे. पुढे पाहूया. इराक देश 37 वर्षातील पहिली देशव्यापी जनगणना करत आहे. त्यानंतर डेव्हिस कप 2024 इटलीने जिंकली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिवस 25 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. पुढे पाहूया. लेह लडाख येथे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन. पुढे पाहूया. 25वा हॉर्नबिल महोत्सव याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. नागालँड येथे. कालावधी आहे 1 ते 10 डिसेंबर. ठिकाण आहे कासिमा कोहिमाजवळील नागालँड. या उत्सवाला उत्सवांचा उत्सव म्हणून ओळखले जाते. त्यानंतर नागालँडचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याचबरोबर पुढे पाहूया. 25व्या आवृत्तीसाठी वेल्स, जनाब व पेरू देशाला अधिकृत भागीदार देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उत्सवाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटन येत असतात. तर फ्रेंड्स, मला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.